एफडीएच्या अधिकाऱ्यांना हायकोर्टानं सुनावलंय. मंत्रालयाच्या कॅन्टीनच्या रिपोर्टवरून हायकोर्टानं अधिकाऱ्यांना झापलंय. कॅन्टीन अस्वच्छ असताना 98% स्वच्छता कशी, असा सवाल करत हायकोर्टाने एफडीएच्या अधिकाऱ्यांना सुनावलंय. कारण मंत्रालयात एफडीएच्या अधिकाऱ्यांसोबत तपासणीसाठी उच्च न्यायालयानं त्यांचे वकील देखील पाठवले होते. मात्र एकीकडे एफडीएच्या अधिकाऱ्यांनी कॅन्टीन 98% स्वच्छ असल्याचा अहवाल दिला, तर दुसरीकडे हायकोर्टाच्या वकिलांनी कॅन्टीनमधल्या अस्वच्छतेचे पुरावे सादर केले आहेत. दरम्यान यानंतर हायकोर्टाने एफडीएच्या अधिकाऱ्यांना खडसावलंय. दरम्यान या प्रकरणात आता पुढची सुनावणी 6 ऑगस्टला पार पडणार आहे. मंत्रालयाचं कॅन्टीन काय आकाशात ना आलं का? त्यांच्यावरती रेड नाही घालायची. तेच हायकोर्टाने मुद्दा उपस्थित केला की तुमच्या मंत्रालयाच्या कॅन्टीनमध्ये एकही कीटक सापडत नाही, असं कसं काय होऊ शकतं? तुम्ही खासगी आस्थापनांना वेगळा न्याय देता आणि तुमच्या जे प्रश्न असा आहे की एव्हरीबडी इज कॉमन इन फ्रंट ऑफ लॉ. जर अँटी करप्शन ब्युरो मंत्रालयाच्या मंत्र्याच्या केबिनमध्ये जाऊ शकते, तर एफडीए गेलं तर काय चुकीचं झालं? अरे यार, अँटी करप्शन ब्युरो झरबळांच्या केबिनमध्ये गेलो होतो यार. म्हणजे ते आदिवासी मंत्री आहेत, गरीब माणूस आहे म्हणून त्याच्या केबिनमध्ये जायचं. मंत्रालय आहे त्यातल्या कॅन्टीनमध्ये गेल्यानंतर जास्त प्रसिद्धी मिळते. तशा प्रसिद्धीच्या मोहामध्ये एफडीएच्या अधिकाऱ्यांनी न पडता त्यांची जी भूमिका ती अतिशय योग्य आहे. म्हणजे त्यांनी जी भूमिका घेतली की शाळांच्या 50 मीटर अंतरावर जंक फूड बंदी, अतिशय चांगली गोष्ट आहे. त्यावर जास्त लक्ष केंद्रित करणं किंवा लक्ष घालणं गरजेचं आहे. रेस्टॉरंट्स आहेत, हॉटेल्स आहेत, त्या ठिकाणी घाणेरड्या प्रकारचं जे अन्नपदार्थ असतात, प्रामुख्यानं पनीर, हे फार मोठ्या प्रमाणात कुजलेलं पनीर वगैरे ठेवलं जातं. अशा तक्रारी त्यावर लक्ष देणं गरजेचं आहे.